ओके, लास्ट सेशन आपलं फ्रायडेला झालं बरोबर. फाईन. लेट मी चेक लास्ट सेशनमध्ये झालं काय एकदा बघू द्या मला. देन विल कंटिन्यू टुडेज सेशन. ऑपरेटर्स करेक्ट, सॉरी ऑपरेटर्समध्ये जमीन आहे तुला बरोबर. या दिर इज अरिथमॅटिक अँड रिलेशनल दोन ऑपरेटर. गोष्टी पाहिजे. ठीक आहे. ओके, आपले दोन ऑपरेटर झाले. ठीक आहे. थर्ड ऑपरेटर, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड अँड दॅट इज लॉजिकल ऑपरेटर्स गाइस. लॉजिकल ऑपरेटर्स तिसरा ऑपरेटरचा टाईप. याच्या आधी आपले दोन झाले. रेकॉर्डिंग ज्यांनी बघितली नाही, गो टू द रेकॉर्डिंग अँड वॉच इट. अरिथमॅटिक ऑपरेटर्स झाले आणि रिलेशनल ऑपरेटर्स पण झाले. ठीक आहे. थर्ड ऑपरेटर गिवन बाय दी जावा अँड गिवन बाय दी पायथन, नॉट जावा. ओके, सो दॅट इज लॉजिकल ऑपरेटर. इवन जावामध्ये पण सेमच आहे. तो प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑपरेटर सेम आहेत. असं नाही इकडे वेगळे तिकडे वेगळे. काही थोडाफार 19-20चा फरक असतो, बाकी जास्त काही फरक नसतो. ठीक आहे. सो लॉजिकल ऑपरेटरचं काम काय बघा, टू चेक मल्टिपल कंडिशन्स. वी कॅन यूज लॉजिकल ऑपरेटर्स. एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करण्यासाठी याचा यूज केला जातो. जर एकच कंडिशन चेक करायची असेल तर रिलेशनल ऑपरेटर. व्हॉट डू मीन बाय कंडिशन. कंडिशन म्हणजे काय बघा, कंडिशन इज नथिंग बट any statement which contains relational operator is called a condition in programming. नीट वाचा सगळेच. कंडिशन म्हणजे काय, कुठली स्टेटमेंट असू दे त्याच्यामध्ये जर रिलेशनल ऑपरेटर दिसला डोळं झाकून काय म्हणायचं, ओ सॉरी कंडिशन आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन यू टेल मी 100 लेस दॅन 200. याच्यात रिलेशनल ऑपरेटर आहे का. हे काय सर, हा आहे ना लेस दॅन. दिस इज अ कंडिशन. जिथं कंडिशन रिलेशनल ऑपरेटर दिसेल त्याला कंडिशन म्हणायचं. ओय 100 = 100 कंडिशन, राईट. 10 ग्रेटर दॅन 20 कंडिशन. ह्या सगळ्या कंडिशन आहेत. आता रिअल लाईफमध्ये कंडिशन नसतात का मला सांगा. खूप सारे कंडिशन असतात. येस ऑर नो. सर जॉब केला तर तोच करेल जो जॉब माझा पॅकेज ग्रेटर दॅन 10 लाखाचंच पाहिजे, नाहीतर जॉबच करत नसतो. दॅट इज अ कंडिशन. जॉब तेव्हाच करणार जेव्हा पॅकेज 10च्या पुढं असेल. बरोबर की नाही. लग्न तेव्हाच होईल जेव्हा तुमचं पॅकेज 10च्या वर असेल. आय एम टॉकिंग ओनली फॉर बॉईज. If your package is greater than 10, then only you will get married. म्हणजे काय, this is a condition. Look at this. Any relational operator, if contain in any statement, is called what? Condition. आणि इथं काय लिहिलंय मी, to check multiple conditions, we can use logical operators. एका कंडिशनसाठी फक्त रिलेशनल ऑपरेटर होते, लक्षात ठेवा. एकापेक्षा जास्त कंडिशन रिलेशनल ऑपरेटर चेक करू शकत नाही, म्हणून लॉजिकल ऑपरेटर केम इन टू द पिक्चर. आणि याच्यामधला पहिला ऑपरेटर आहे अँड. इट इज यूज टू चेक मोर दॅन 2 कंडिशन. एक कंडिशन तर हा पण करतोय की चेक सर, मग याचं काम काय, एकापेक्षा जास्त कंडिशन हा चेक करू शकतो. कॅन आय शो द एक्झाम्पल. गो टू द वर्कस्पेस, पायथन बॅच. दिर इज ऑपरेटर्स. 2 झाले. तिसरा फोल्डर अँड दॅट इज लॉजिकल ऑपरेटर्स, CMD. ओके, अँड नाव वी हॅव टू रन कोड हिअर. पण याच्यामध्ये कुठली नोटपॅड फाईल आणखी नाही आहे. सो गो टू द नोटपॅड. ठीक आहे, या इकडे demo.py इज दिअर. हे बघा रिलेशनल ऑपरेटर. नवीन टॅब ओपन करू. चलो, नाव आय वॉन्ट टू चेक 2 कंडिशन्स ॲट अ टाईम. पहिली कंडिशन आहे 100 लेस दॅन 200 आणि दुसरी कंडिशन आहे 100 = 100. हाऊ मेनी कंडिशन्स आर दिअर, 1 and 2.
सो टू कंबाईन दिस टू कंडिशन, तुम्ही असं जर लिहिलं ना आउटपुट येणार नाही बरं का. हे बघा सेव्ह करतो मी त्याला. सेव्ह इन द विच फोल्डर, लॉजिकल ऑपरेटर्स, demo.py. Can I run guys? py demo.py. What happened? Invalid syntax. मग ह्या दोन कंडिशन चेक कशा करायच्या? कॅन यू चेक इट? जस्ट राईट अँड हिअर. या अँडचं काम आहे हे पण कंडिशन चेक कर आणि ही पण चेक कर. इफ बोथ कंडिशन सॅटिस्फाय देन ओनली रिझल्ट ट्रू, अदरवाईज वॉट? इट रिझल्ट इज वॉट? ट्रू. वाय? बिकॉज दिस कंडिशन इज ऑट ट्रू. बघा ना 100-200 पेक्षा लहान आहे ना सर, आणि 100 = 100 आहे, म्हणजे हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. आउटपुट काय? ट्रू. अँडचं आउटपुट काय आलं? ट्रू. दॅट मीन्स इफ बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड अँड विल रिटर्न अ ट्रू गाईज. कॅन यू चेक इट? जस्ट अ मिनिट. It is not responding. ओय मेरे शेर, why? असं कसं करून राहिला बे तू? एक मिनिट हा. लई लोड झाला का काय याला? वेट फॉर अ मोमेंट गाईज. Wait. It will respond. I don't know why it is not responding, because some of the things are working. Just a minute. Go to the task manager. What are the tasks are running? Chrome is running. Notepad is running. Okay. Inside the Chrome. Oh भाई साहब, what is this? ओके एवढे इन्स्टन्सेस आहेतच आपले. ठीक आहे. 25 इन्स्टन्स क्रोमचे. खतरनाक राडा. एकदा मी कट करतो. मीटिंग पण क्लोज होईल. आय विल रिजॉईन, डोंट वरी. कोणी जाऊ नका. माइट बी क्लोज होईल. Okay, fine. So there is some little bit laggy. नवीन लॅपटॉप हे असे का करतात? काय विषय काय माहिती. आणि हे कंपनीचे लॅपटॉप आहेत बरं का. कंपनीचे लॅपटॉप असे विषय करतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो काय सांगत होतो मी? 2 कंडिशन्स. कॅन यू चेक इट? 2 कंडिशन्स. आणि आउटपुट काय येतं रे याचं? लेट मी कॉपी अगेन. Both the conditions are true, so that's why output is what? True guys. Output is true because what is the reason? This condition is true and this one is also true. If both conditions are true guys, and operator result is also true. Can you check it? याचा रिझल्ट या दोन्ही केसमध्ये ट्रू येतो. पण सर असं झालं तर एक ट्रू आहे पण इकडली कंडिशन मात्र फॉल्स आहे. व्हॉट विल हॅपन? या केसमध्ये मित्रांनो याचा रिझल्ट फॉल्स असतो. सर व्हॉट हॅपन जर उलटं झालं तर? म्हणजे समजा ही कंडिशन फॉल्स आहे आणि इकडली कंडिशन ट्रू झाली तर असं पण होऊ शकतं ना. या केसमध्ये सुद्धा रिझल्ट मित्रांनो फॉल्सच येतो. एकच केस आहे ज्याच्यामध्ये याचा रिझल्ट काय तो ट्रू येतो. सर दोन्ही पण फॉल्स झालं तर मग तर विषयच नाही. हे पण फॉल्स आणि इकडची पण फॉल्स. रिझल्ट विल बी वॉट? फॉल्स मेरे दोस्त. रिझल्ट विल बी फॉल्स. कॅन यू चेक इट? दोन्ही फॉल्स, रिझल्ट फॉल्स. म्हणजे इकडली पण ट्रू पाहिजे आणि इकडली पण ट्रू पाहिजे तेव्हाच ट्रू आहे. बघ लेट मी शो द एक्झाम्पल. आता दोन्ही ट्रू आहेत बरं का. मी यालाच कॉपी करतो. लेट मी शो द डिफरंट एक्झाम्पल्स. मी याला फॉल्स करतो. हे बघा, ही फॉल्स, ही ट्रू. आउटपुट इज वॉट? Can you check it? Output is false guys. Py
डेमो डॉट पी वाय. कॅन यू चेक इट? सेकंड आउटपुट इज फॉल्स. वाय? अरे का रे बाबा? अहो सर ही तर ट्रू आहे की. अहो पण ही बघा ना, 100 मोठं आहे म्हणताय तुम्ही 200पेक्षा. आहे का? 100 200पेक्षा मोठं आहे का? नाही. मग एक फॉल्स एक ट्रू. कॅन यू चेक द टेबल? एक फॉल्स एक ट्रू. आउटपुट इज फॉल्स. आलंय? ठीक आहे सर. असं झालं तर ही ट्रू आणि ही फॉल्स झाली. लेट्स मी 100 इक्वल 200. आता ही ट्रू आहे बरं का, पण ही मात्र फॉल्स आहे. आउटपुट इज सिमिलर. फॉल्स. कॅन यू चेक इट? सर कसं काय? अहो ही ट्रू आहे ना. अहो पण ही फॉल्स आहे ना. आपला टेबल काय सांगतोय? हे बघा, ही ट्रू आहे ही फॉल्स आहे. फॉल्स. आणि सर दोन्ही पण जर फॉल्स झाल्या मग तर विषय संपला ना. सर हे बी चुकली आणि हे पण चुकली. आता काय होईल? ऑब्विसली रिझल्ट विल फॉल्स. म्हणजे अशी एकच केस आहे मित्रांनो, ज्या केसमध्ये याचा रिझल्ट ट्रू येतो. तो म्हणजे काय? बोथ शुड ट्रू. ही पण. असं दोनच कंडिशन असतात का? असं नाही. लक्षात ठेवा. वी कॅन राईट एनी नंबर ऑफ कंडिशन्स. किती कंडिशन लिहू शकतो तुम्ही. समजा सर मी 5 कंडिशन ॲड केल्या तर लक्षात ठेवा त्या 5च्या 5 कंडिशन ट्रू पाहिजे, मगच ट्रू. एक जरी फॉल्स निघाली ना, आउटपुट फॉल्स बरं का. एक जरी फॉल्स. यू नो इट इज व्हेरी स्ट्रिक्ट गाईज. काही आपल्या लाईफमध्ये डिसिजन असतात बघा. भाई डिसिजन मी कधी घेणार? सगळ्या कंडिशनची पूर्तता झाली तरच मी डिसिजन घेणार. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय न झाली, मी पुढे पाऊल टाकणार नाही. करता की नाही तुम्ही असं? तुम्ही डिसिजन घेता की नाही? म्हणजे प्रत्येक कंडिशन सॅटिस्फाय झालीच पाहिजे. आता इंटरव्ह्यूचं एक्झाम्पल घ्या. तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, इंटरव्ह्यूवर काय म्हणते काय? ठीक आहे जाऊ दे. नाही, सगळंच बघतो रे बाबा तो. आजकालचे तर इंटरव्ह्यू सगळंच बघतात. ऑल कंडिशन शुड मेट गाईज. ऑल कंडिशन्स. लाईक तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. ठीक आहे, पहिली कंडिशन. तुमचं थेरॉटिकल नॉलेज चांगलं पाहिजे. दुसरी कंडिशन. प्रॅक्टिकली स्ट्रॉंग पाहिजे. तिसरी कंडिशन. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. तेव्हा मग ते म्हणतात ओके नाव यू हॅज बीन सिलेक्टेड. सर म्हणजे एकाला पण ते असं नाही का समजून घेत नाही, अजिबात नाही. अँड दॅट इज समथिंग लॉजिकल. अँड गाईज इट इज सिमिलर टू सम HR. अरे सगळंच पाहिजे त्यांना. गुड कम्युनिकेशन, गुड थेरॉटिकल नॉलेज, गुड प्रॅक्टिकल नॉलेज, एव्हरीथिंग. सो हा पण काय म्हणतोय माहिती आहे काय? सगळंच. पण लाईफमध्ये काही डिसिजन आपण घेण्यासाठी एव्हरीथिंग आपण जसं चेक करतो ना, प्रोग्रामिंगमध्ये वेन यू आर ट्राईंग टू डेव्हलप द ॲप्लिकेशन ॲट दॅट टाईम गाईज, प्रत्येक गोष्ट चेक करायची असेल, गो विथ द अँड. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्ही लॉग इन करताना काय काय चेक करालो? युजर नेम आणि पासवर्ड. मग मला सांगा, युजर नेम बरोबर आहे आणि पासवर्ड चुकला, लॉग इन व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. म्हणजे युजर नेम बी बरोबर, पासवर्ड सुद्धा बरोबर. काय वापराल? अँड वापरावं लागेल की राव. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड पाहिजे, मगच तुम्ही लॉग इन होणार. बरोबर आहे. तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे कस्टमरला. ॲट दॅट टाईम काय चेक कराल तुम्ही? तुम्ही चेक कराल त्यानं प्रोडक्ट घेतलं आहे ना, ते प्रोडक्ट ॲटलिस्ट 5,000च्या वरचं असावं. प्रोडक्ट प्राईस शुड ग्रेटर दॅन 5,000. ओके. अँड सेकंड थिंग तुम्ही चेक कराल तो प्राईम युजर आहे का. जर त्याने 5,000च्या वरची प्रोडक्ट परचेस केला असेल, तो प्राईम युजर असेल, गिव्ह द डिस्काउंट. ॲट दॅट टाईम ऑल्सो यू विल यूज अँड. येस ऑर नो? हे कळतं आहे? म्हणजे हे पुढं प्रोजेक्टमध्ये आपण करणार आहोत. दॅट्स एक्झाम्पल आय एम सेइंग. की हे एक्झाम्पल आपल्याला अँड कसा यूज करायचा हे सांगत आहे. पण आत्ता मी ते एक्झाम्पल नाही सांगू शकत बिकॉज कंट्रोल स्टेटमेंट आणखीन आपण बघितलं नाही आहे. वेट फॉर दॅट. ओके. तेव्हा हे अँड आहे ना, आणखीन एकदा पिक्चरमध्ये येणार आहे. याचा सक्का भाऊ आहे ऑर गाईज. याचा सक्का भाऊ कोण? ऑर. हा काय म्हणतो माहीत आहे का? हा फ्लेक्झिबल आहे भाई. हा फ्लेक्झिबल आहे. हा काय म्हणतो? चिल यार, एवढं काय नाही. एक जरी तुम्हाला म्हणजे कम्युनिकेशन जरी ठीक असेल ना, एक करा रे सिलेक्ट, याला कामाचा माणूस आहे. सर थेरॉटिकल नाही येत. अरे ठीक आहे ना. अहो याला प्रॅक्टिकल पण येत नाही, तरी पण ठीक आहे. म्हणजे कम्युनिकेशनच्या बेसवर जॉब. येस. कोण सांगतोय? ऑर. ओके. असं होत नाही बरं का, या भ्रमात राहू नका. जस्ट मी ऑरचं एक्झाम्पल देतोय. असं रियालिटीमध्ये होत नाही. खरंच होत नाही. पॅकेज 10च्या पुढं आहे, ठीक आहे. शेती नाही आहे, फ्लॅट नाही आहे,
मग 10 LP वर तुम्हाला वाटतं होईल लग्न? नाही 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 नाही. ही पूर्णपणे रियालिटी नाही आहे. 10च्या वर पॅकेज पण पाहिजे, फ्लॅट पण पाहिजे, ते पण पुण्यात पाहिजे, 2 BHKचा पाहिजे. 1 BHK अजिबात चालणार नाही. 2 BHK पाहिजे. शेती पाहिजे किती? ॲटलिस्ट 5 एकर किंवा त्याच्यापेक्षा अबोव. त्याला भाऊ नाही पाहिजे, बहीण नसली पाहिजे. कळतंय? एकत्र कुटुंब पद्धती नसली पाहिजे. ह्या सगळ्या कंडिशन जिथं येतात त्याला अँड म्हणतात. और नाही नाही नाही, और सारखी सिच्युएशन आजच्या जगामध्ये नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल घ्या ना. तुम्हाला सांगितलं नाही नाही तुला फुल परमिशन आहे इंस्टाग्राम यूज करायची, पण तू अजिबात व्हॉट्सॲप यूट्यूबला हात लावायचा नाही. तुम्ही काय म्हणाल, असं असतं वे, मी व्हॉट्सॲप पण वापरणार, मी यूट्यूब पण वापरणार, इंस्टा पण वापरणार. का? असंच थोडी. इंस्टाग्रामवरती एकाला बोलता, व्हॉट्सॲपवरती दुसऱ्यालाच बोलता, यूट्यूबवरती नाही बोलतायत म्हणा, फेसबुकवरती तिसऱ्यालाच. म्हणजे यू नो तुमचे चॉईसेस काय आहेत की मला प्रत्येक गोष्ट यूज करायची. सिमिलर लाईक दॅट प्रत्येकाचा माइंडसेट तसाच झाला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तसा माइंडसेट झाला आहे. तुम्ही जर खूप बारकाईने विचार केला तर झाला की नाही. कुठेही बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये मित्रांनो, फक्त मी हेच क्षेत्र म्हणत नाही जिथं लग्न होतात तेच नाही आहे, प्रत्येक क्षेत्रात एव्हरीवन वॉन्ट्स एव्हरीथिंग. 99% गोष्टी जर तुम्ही बघितल्या, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. हे काळाप्रमाणे होत चालले गेले पुढं. ठीक आहे. सो वॉर तसं नाही. वॉर इज व्हेरी फ्लेक्झिबल गाईज. काय म्हणतं माहिती आहे का, एक कंडिशन ट्रू आहे, ठीक आहे येऊ दे इकडे, आणि दुसरी पण ट्रू आहे, अरे चांगली गोष्ट आहे, याचा रिझल्ट ट्रूच असतो मित्रांनो. दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तर याचा रिझल्ट काय असणार आहे? ट्रूच असणार आहे. जर हा लॉजिकल अँड सारखा दिसतोय, नाही नाही नाही, पहिल्याच केसमध्ये असं आहे बरं काय. दाखवू का तुम्हाला? या इकडे. इफ आय केम हिअर, लेट मी कमेंट आउट दिस कोड. याला कमेंट कसं करायचं? ट्रिपल कोट, आणि मी हाच कोड कॉपी करतोय. ठीक आहे, पहिली लाईन कॉपी, मी फक्त यूज करतोय ऑर. ही कशी आहे? ट्रू. ही कशी आहे? हा ट्रूच आहे ना सर. दोन्ही ट्रू. काय म्हणतोय बघा बरं, हा ट्रूच म्हणतोय की सर. म्हणजे दोन्ही ट्रू. बट व्हॉट अबाउट दिस वन गाईस? इथं मी फक्त ऑर लावतोय. आता बघा सगळेजण, याचा रिझल्ट फॉल्स आलता. हा फॉल्स आहे, हा ट्रू आहे, तरी पण हा किती फ्लेक्झिबल आहे. चलेगा यार, चलेगा, चलो. इट्स व्हेरी फ्लेक्झिबल ॲक्च्युली. इवन यू कॅन चेक विथ देम ऑल्सो. हा बघा, आता हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, तरी पण हा म्हणतोय चलेगा रे. याने चेक इट. हो सॉरी, लेट मी चेक. दोन्ही फॉल्स झाले. हां सॉरी, हो सॉरी, आय नॉट चेक दॅट. या दोन्ही ट्रू, मला वाटलं दोन्ही फॉल्स झाले. हां, ही ट्रू आहे, ही फॉल्स आहे, राईट. इन दॅट केस ऑल्सो ट्रू. आपला हँड काढायचं राहिलं. फक्त याच केसमध्ये मित्रांनो याला फॉल्स रिझल्ट येतो. आता बघा, ही पण फॉल्स, ही पण फॉल्स. मग आता ऑर पण काय करू शकत नाही. म्हणजे 3 केसमध्ये हा ट्रू येतो आणि एकदाच फॉल्स. पण ऑर बघितला, अँड बघितला का तुम्ही? एकाच केसमध्ये ट्रू आणि 3 केसमध्ये फॉल्स. चला, याच्या केसेस काय काय? याच्या केसेस एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे. रिझल्ट याचा ट्रू असणार आहे. काय असणार आहे? ट्रू असणार आहे. हो, लेट मी कॉपी दिस. रिझल्ट इज ट्रू. बरं सर, इक्वली फॉल्स आणि इक्वली ट्रू अशी झाली तर तरी बी ट्रूच. हाव इट इज ब्युटिफुल. आणि जर दोन्ही फॉल्स झाले तर मग तर हा पण काय करू शकत नाही. जर दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या तर हा पण तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणणार आहे. फॉल्स. आता हे 2 लॉजिकल अँड लॉजिकल ऑर देण्याचं कारण तुम्हाला कळालं असेल. बघा, हे पूर्ण रिलेटेड टू द लाईफ गाईज. लाईफमध्ये काही गोष्टी पूर्णपणे सॅटिस्फाय झाल्याच पाहिजे, त्याच्यासाठी अँड आहे, येस ऑर नो. आणि काही गोष्टीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. ठीक आहे ना. मॉक इंटरव्ह्यू, आपलं इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन ठीक आहे ना, बाकीचं नाही ना, चालेल, चला घ्या याला. घेतात लगेच, सिलेक्ट करतात, राईट. दॅट इज ऑर. म्हणजे जिथं फ्लेक्झिबल, ओके, त्याला म्हणू शकतो आपण ऑर. स्ट्रिक्टली अँड.
एव्हरीथिंग शुड सॅटिस्फाय. आणि इथं फक्त एक सॅटिस्फॅक्शन पाहिजे. सर इथं पण मल्टिपल कंडिशन लिहू शकतो. यस, तुम्ही इथं 100 कंडिशन लिहा मित्रांनो, आणि एक जरी ट्रू असली, आउटपुट ट्रू बरं का. सो 99 चुकीच्या कंडिशन आहेत आणि एकच ट्रू आहे, चालेल, दॅट इज ऑर. पण अँडमध्ये तुम्ही 99 कंडिशन ट्रू लिहा, एक जरी फॉल्स सापडली, अय हा काय म्हणतो माहिती आहे, चालणारच नाही. अरे 99 ट्रू आहेत की, अजिबात नाही चालणार. ती एक फॉल्स का झाली, नाही व्हायला पाहिजे. कळते सगळ्यांना. अँड मोस्टली मोस्ट टाइम in the banking application, e-commerce application, and is used there guys, and everything should satisfy. तर प्रत्येक गोष्ट सॅटिस्फाय झाली पाहिजे. कळतं सगळ्यांना. रेअरली ऑरचा यूज होतो, रेअरली. कारण अँड बघा किती महत्त्वाचं आहे. रिअल लाईफमध्ये सुद्धा हे खूप महत्त्वाचं बनलं. आताच मी सांगितलं, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब तिन्ही पाहिजे. ऑर नकोच सर, व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम नको सर, ते बोर होतं. इंस्टाला रील बोर झाले की व्हॉट्सॲप लागतो. काय सांगायचं तुम्हाला, घ्या समजून आता. और चालतच नाही, व्हॉट्सॲप अँड इंस्टाग्राम बोथ आय वॉन्ट. तसं हे जसं रिअल लाईफमध्ये यूज केस आहे ना, सेम याचा यूज केस प्रोजेक्टमध्ये मित्रांनो. बँकिंग ॲप्लिकेशन जिथं युजरचं व्हॅलिडेशन केलं जातं, युजर नेम पासवर्ड, तेवढंच नाही. पेमेंट करत असताना, पेमेंट गेटवेज और पेमेंटच्या मेथड लिहित असताना अँड किती गरजेचं आहे. दुनियाभराच्या गोष्टी चेक करायला लागतात. एक पेमेंट होण्यासाठी बॅकएंडला 15 गोष्टी चेक होतात. किती? 15 गोष्टी. आणि त्या 15 गोष्टी अँडमध्ये लिहिलेल्या असतात, अँडमध्ये. म्हणजे त्या 15च्या 15 सॅटिस्फाय झाल्या तरच पेमेंट होती. एक जर त्याच्यामध्ये मिस असेल, समथिंग रिसिव्हरचा बँक सर्व्हर डाऊन असेल, बाकी सगळं पिन बरोबर आहे, सेंडरचं इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, अमाऊंट करेक्ट आहे, एव्हरीथिंग इज राईट, त्याचं नेटवर्क चांगलं आहे, त्याची बँक ॲप्लिकेशन सर्व्हर चांगला आहे, फक्त गडबड कुठं आहे, रिसिव्हरच्या सर्व्हरमध्ये. बाकी 14 कंडिशन बरोबर असून काहीच उपयोग नाही जर एक कंडिशन फॉल झाली, दॅट इज अँड. मग हे यूज होतं, मोस्टली यूज होतं मित्रांनो. मी आता ई-कॉमर्सचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. डिस्काउंट द्यायचा आहे, प्राईस शुड अबव 5000, युजर शुड प्राईम, कळतं सगळं. किंवा युजर समथिंग फ्रॉम पुणे, लोकेशनचा असला पाहिजे. सर पुण्यावाल्यांनाच का डिस्काउंट? अहो पुण्यावाले जास्त शॉपिंग करतात, डिस्काउंट दिला की मग अनेक शॉपिंग करतात. सो दॅट्स द रिझन. म्हणजे काय, या कंडिशन्स बॅकएंडला लावल्या जातात बाय युजिंग अँड गाईज. सो मोस्टली यू विल यूज अँड इन द रिअल टाईम प्रोजेक्ट अँड इन रिअल लाईफ ऑल्सो. आणि सगळ्यात लास्टचं असतं त्याच्यामधलं तिसरं. बघा मी रिअल लाईफ यूज केससुद्धा सांगतोय. ओके, डोंट बी लिमिटेड. फक्त एवढंच समजून उपयोग नाही आहे. याचा यूज रिअल लाईफमध्ये, रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये कुठं केला जातो हे पोरांना माहीत नाही आहे. खरंच माहीत नाही. खूप विचारलं ना, वेअर वी कॅन यूज अँड, दे विल ब्लँक. दे विल से सर अँड काय किंवा सर कुठं यूज होतं, नाही राव एवढं आयडिया माहीत नाही त्याची मला, म्हणजे आयडियाचं नाही कुठं यूज होतं. मग त्याचा यूज काय? सर ते 2 कंडिशन ट्रू असले की ट्रू देते, बाकी फॉल्स देते. अरे पण यूज कुठं होतं? नाही एवढं कुठलं मला माहीत. गाईज यू शुड अवेअर अबाउट दॅट. इवन नॉट अबाउट दिस कॉन्सेप्ट, एव्हरी कॉन्सेप्ट यू शुड अंडरस्टँड. प्रत्येक कॉन्सेप्टची रिअल लाईफ, रिअल टाईम ॲनॉलॉजी समजून घ्या. कारण आता इंटरव्ह्यूचं काय म्हणतात त्याला, परसेप्शन पूर्णपणे बदललं आहे. दे वॉन्ट रिअल टाईम नॉलेज फ्रॉम यू. पण माझा आजच एक इंटरव्ह्यू झाला, उद्या पण एक आहे, परवा पण, असे 3 इंटरव्ह्यू आता माझे लगातार. त्या इंटरव्ह्यूमधून मला एक्सपिरियन्स तोच आला आहे आजच्या इंटरव्ह्यूमधून. तरी मी स्वतः इंटरव्ह्यू घेतो बरं का, पण आता माझा इंटरव्ह्यू एक जणांनी घेतला 1 तास. त्याच्यामधून मला हे चांगल्या प्रकारे गोष्ट समजली. आधीपासूनच मी त्याच्यामध्ये क्लिअर होतो. प्रत्येक गोष्टीमध्ये रिअल टाईम ॲनॉलॉजी विचारत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये. लाईक हाऊ यू कॅन यूज दिस कॉन्सेप्ट इन युअर प्रोजेक्ट, or did you ever use this concept in your project, where you have used this concept, कुठं यूज केली, कशी केली, का केली, हे कळतंय. सो दॅट्स द रिझन एव्हरी कॉन्सेप्ट, नॉट अबाउट ओनली ऑपरेटर, व्हॅरिएबल, इनपुट फंक्शन, कुठं यूज केलं, कशासाठी यूज केलं, काय यूज केलं, वाय, वॉट, वेअर, याच्यासाठी तयार राहा. कळतंय. फक्त वॉटसाठी तयार राहून उपयोग नाही आहे. काय आहे प्रत्येकाला माहीत आहे ना. Everyone knows what, right? But someone knows why and where.
सो तुम्हाला एव्हरी मध्ये थांबायचं आहे का त्या समवनमध्ये यायचं आहे? इट्स डिपेंड ऑन यू, राईट. त्यासाठी मी प्रत्येक गोष्टीमध्ये रिअल टाईम ॲनालॉजी सांगते. पुढं पण मी सांगत राहणार आहे, डोंट वरी अबाउट इट. ओके, कारण जे मी एक्सपिरियन्स केलं आहे त्या गोष्टी मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल, जेणेकरून तुम्हाला पुढं काही प्रॉब्लेम आले नाही पाहिजे, राईट. ओके, सो थर्ड वन इज नॉट गाईज. आणि पुढं आपण याचे एक्झाम्पल आणखीन बघणार आहोत कंट्रोल स्टेटमेंटमध्ये, ठीक आहे. अँड इट इज समथिंग लाईक दिस, नॉट. बघा, हा जो ऑपरेटर आहे लॉजिकलमध्येच येतो. याचं काम काय माहिती आहे का? होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, ए मन ऐकली की नाही? सेम लाईक दॅट. हा तसाच, त्याचं बिहेवियरच तसं आहे. म्हणजे हा करतो काय माहिती आहे का? बघा, जर तुमच्याकडे, मी हा पूर्ण कोड कमेंटमध्ये टाकतो, अँड आय एम रायटिंग समथिंग हिअर, कॅन यू चेक इट, प्रिंट. आता कोणीही मला म्हणेल, सर एवढं सोपं आम्हाला येत नाही का? 10 = 10. ऑब्वियसली सर ट्रू आहे, हे बरोबर की नाही? कॅन यू चेक इट? आउटपुट इज ट्रू. 10 इक्वल आहे, हे बरोबर नाही? बट गाईज, इफ आय राईट हिअर, कॅन यू चेक इट? नॉट 10 = 10. कॅन यू चेक इट आउटपुट? अहो सर, आत्ता डोळ्यासमोर ट्रू होतं की हे फॉल्स झालं कसं काय? बिकॉज ऑफ नॉट. मी म्हणलं की नाही, होत्याचं, हे बोला की नव्हतं, आणि नव्हत्याचं होतं पण करतो बरं का. हा कसं करतो, लेट मी शो यू. हे बघा, निवांत चिलमध्ये येतात, चिलमध्ये. ओ सर, काय बुडलं तर बुडलं लेक्चर, त्यात काय एवढं. 10 = 10 इज वॉट गाईज? ट्रू, राईट? इफ आय राईट ओनली नॉट, द रिझल्ट विल बी रिव्हर्स. ट्रूचा काय झाला? फॉल्स. बट लेट से बाय डिफॉल्ट याचा रिझल्ट मी लिहिलं असं 10 ≠ = 10. याचा रिझल्ट काय? हो सर, ट्रू येणार आहे. सॉरी, लेट मी 10 ≠ 10. करेक्ट? ओके, लेट मी चेक आउट. एक मिनट. 10 ≠ 100. What is the output? True. 10 ≠ 10. What is the output? False. या करेक्ट आउटपुट. तुम्ही म्हणता 10 आणि 10 इक्वल नाही आहे, हे आउटपुट काय आलं? फॉल्स. तुम्ही म्हणता 10 आणि 10 इक्वल नाही आहे, हे नाही आहे ना, पण तुम्ही जे लिहिले ते चुकीचं आहे. फॉल्स आलं. जस्ट राईट हिअर गाईस. व्हॉट हॅपन? अहो फॉल्स होतं, ट्रू झालं. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. दॅट इज अ बिहेवियर ऑफ नॉट. एखादी कंडिशन रिटर्न रिव्हर्स करण्यासाठी यू हॅव टू यूज नॉट गाईज. वन मोर एक्झाम्पल. लेट्स से तुमच्याकडे युजर नेम आहे. युजर नेम इज लेट्स से आदी. व्हॉट इज दिस? आदी. आणि तुम्ही चेक करताय, प्रिंट युजर नेम इक्वल व्हॉट इज दिस? आदी. व्हॉट विल बी द आउटपुट? सर ऑब्विसली ट्रू येणार राव. हे बघा, युजर नेम मध्ये आधी आहे, तुम्ही चेक करता आधी सोबत. पण जर मी लिहिलं नॉट, हे काय झालं? हे कळतंय? रिव्हर्स द रिझल्ट डायरेक्ट. दॅट इज द यूज ऑफ नॉट. दॅट इज द यूज ऑफ नॉट गाईज. नॉट इज यूज टू रिव्हर्स द रिझल्ट. रिव्हर्स द रिझल्ट. लाईक ट्रू असेल तर हा काय करेल? फॉल्स करेल. आणि फॉल्स असेल, ऑब्विसली इट विल मेक ट्रू. ट्रूचा फॉल्स आणि फॉल्सचा. आणि याचा पण यूज केला जातो प्रोजेक्टमध्ये. ओके, खूप ठिकाणी केला जातो, ते मी तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंटमध्ये सांगून देईल. सो दीज आर दी लॉजिकल ऑपरेटर्स गाईज. देन वी हॅव समथिंग फोर्थ वन ऑपरेटर, दॅट इज असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स बघा, हे खूप सोपे ऑपरेटर्स आहेत. असाइनमेंट ऑपरेटर, याच्यासाठी नवीन फाईल बनवू आपण. सर यूज काय असाइनमेंट ऑपरेटरचं? बघा, मी तुम्हाला म्हणलं पोरांनो, वी हॅव समथिंग बॅलन्स व्हॅरिएबल. बॅलन्स किती आहे? 1000 रुपये. ओके, मी म्हणलं या बॅलन्समध्ये कॅन यू डिपॉझिट समथिंग 500 रुपीज? तुम्ही मला हो चालेल. डिपॉझिट किती करायचे बोला? 500. कसं कराल तुम्ही? बॅलन्स प्लस डिपॉझिट. हे बरोबर, बॅलन्स प्लस डिपॉझिट. अँड कॅन आय प्रिंट द बॅलन्स हिअर नाव? सो व्हॉट डू यू थिंक गाईज? याला सेव्ह करू आपण. याला सेव्ह करून नवीन फोल्डर बनवू इथं. दॅट इज सॉरी, 2 बनले, ठीक आहे. असाइनमेंट ऑपरेटर्स. लेट मी डिलीट दिस.
ओके, असाइनमेंट ऑपरेटर्स demo.py. ओके, कॅन यू चेक बॅलन्स 1000 आहे बरं का. किती झाला पाहिजे आपल्याला या फोल्डरमध्ये नाही यायचं. वी हॅव टू गो इन द असाइनमेंट्स फोल्डर हिअर, असाइनमेंट ऑपरेटर्स CMD. चलो py demo.py आउटपुट बघा. अहो सर 1000च म्हणजे डिपॉझिट झालं का हो? नाही झालं. अहो सर केलंय की केलंय, पण हे जी गोष्ट आहे ना हे असाईनच नाही झाली याला. याच्यामध्ये काय 1000, मग सर इथं वाढणार नाही असं नाही. यू हॅव टू राईट अगेन गाईज. कॅन यू चेक इट. दिस इज वॉट राईट हँड साईड व्हॅल्यू शुड गो इन टू द लेफ्ट साईड व्हॅरिएबल. आता काय होईल 1000 आणि 500 1500 याच्यामध्ये जाईल. कॅन यू चेक इट. नाव डिपॉझिट सक्सेस. या सो दिस इज वॉट. ही गोष्ट तुम्ही असाइन केली याला, पण एवढं लिहिण्यापेक्षा जस्ट राईट हिअर हॅश गाईज. कॅन यू चेक इट. जस्ट राईट बॅलन्स प्लस इक्वल टू अय. व्हॉट इज दिस सिम्पल गाईज. सेम आउटपुट. कॅन यू चेक इट. 1500. मग सर असं केलं तरी तेच येतं ना, असं केलं तेच येते. व्हॉट इज दिस. दिस इज कॉल्ड असाइनमेंट ऑपरेटर प्लस इक्वल टू. प्लस इक्वल टू गाईज. कोणतं ऑपरेटर. प्लस इक्वल टू, देन देर इज अ मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू, डिव्हिजन इक्वल टू, देन वी हॅव मॉड इक्वल टू, देन एक्सपोनेन्शियल इक्वल टू. कॅन यू चेक इट. अँड फ्लोर डिव्हिजन इक्वल टू. आता सर तुम्ही म्हणाल हे तर अरिथमॅटिक सारखे दिसत आहेत. नाही नाही नाही, अरिथमॅटिक फक्त काय होते हो, फक्त प्लस मायनस हे होतं. इक्वल टू आलंय की म्हणजे तर दोन गोष्टी होणार. कोणत्या. अरिथमॅटिक प्लस अय असाइनमेंट इक्वल टू वॉट असाइनमेंट ऑपरेटर्स. दोन गोष्टी होणार. काय काय झालं बघा, तर तुमच्या समोर झालं. बॅलन्समध्ये डिपॉझिट प्लस केला कोणी, याने, आणि याने काय केलं, डिपॉझिट नंतर झालेली अमाऊंट परत बॅलन्सला दिली, जशी आपण इथं दिली होती. म्हणजे एकतर ॲडिशन करा आणि मग इक्वल टू असाइन करा. दॅट इज अ यूज ऑफ प्लस इक्वल टू. अँड सिमिलर फॉर द विथड्रॉ. मी मला असं विथड्रॉ करायचे. जस्ट राईट हिअर विथड्रॉ. अँड नाउ व्हॉट यू कॅन डू, हे विथड्रॉची अमाऊंट कॉपी मायनस करा. राईट. इथून तुम्ही अशी मायनस केली असती, याला दिली असती, पण असं नाही करायचं. जस्ट राईट व्हॉट मायनस इक्वल टू आउटपुट इज. कॅन यू चेक इट. स्पेलिंग इज मिसमॅच. विथड्रॉ 500. हे बघा 1000 मधलं 500 गेले. मायनसने 500 कमी केले आणि इक्वल टूनं परत याला दिले. म्हणजे असं करायची गरज अजिबात नाही. एवढं कोण लिहित बसा. शॉर्ट बट स्वीट गाईज. दॅट इज नथिंग बट वॉट असाइनमेंट ऑपरेटर. बघा बाकीचे पण ऑपरेटर यूज करणं खूप सोपं आहे. लेट मी शो यू. हिअर लेट्स आय हॅव व्हॅरिएबल कॉल्ड एक्स और ए. ए इज 100. मी मला ए प्लस इक्वल टू 10 गाईज. अँड नाउ व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ ए. और 100 मध्ये सर 10 ॲड होणार आणि परत हे असाइन पण होणार याला. सो इट विल बिकम 110. सिमिलर. लेट मी कमेंट. मी जर म्हणलं सर मायनस करा बरं. ए मायनस इक्वल लेट से 5. 100 मधनं 5 वजा करा. किती राहिलो 95. लक्षात ठेवा फक्त असं करून जमत नाही. हे 100ला 100च राहणार आहे. कॅन यू चेक इट. अहो सर मायनस कसं काय नाही झालं. झालं हो, पण मायनस झालेली व्हॅल्यू याला गेली नाही. कशी घालवायची. जस्ट राईट व्हॉट डन. लुक ॲट दिस 95. राईट. लेट मी कमेंट. सर मल्टिप्लिकेशन व्हेरी सिम्पल. ए इंटू इक्वल टू 5. 100 गुणले 5 500. द्या 500 त्याला. आलं का. राईट. देन देर इज अ डिव्हिजन. ए divide equal to let's say 5. 100 divided by 5 that is 20.0 because of it's a normal division. But floor division जर तुम्ही केलं a divide floor division equal to 5 and now exact 20 right. Then there is a a exponential 2 equal to 2. So now what will be the result. 100ला 2दा गुणा. That is something 10,000. Right.
म्हणजे दोन गोष्टी होत आहेत इथं प्रत्येक ठिकाणी. आणि ए मॉड इक्वल टू लेट्स से 2, 100 भागिले 2 50, भागाकार 50 आणि रिमाइंडर किती हो 0, सो इट विल बी द 0. मॉड्युलस प्लस असाइनमेंट, एक्सपोनेन्शियल प्लस असाइनमेंट, फ्लोर डिव्हिजन प्लस असाइनमेंट, देन डिव्हिजन प्लस असाइनमेंट, मल्टिप्लिकेशन प्लस असाइनमेंट. फक्त एवढं असतं तर ॲडिशन झाली असती, पण याने असाइनमेंट पण होते. अँड दॅट इज अ रिअल लाईफ एक्झाम्पल. कॅन यू चेक इट? एवढं लिहित बसण्यापेक्षा एवढ्यात आपलं काम होऊन जाते. गॉट इट? दीज आर दी असाइनमेंट ऑपरेटर which can reduce the code, line of code also, and it is a shorthand to write the statement also. I got it everyone? These are the assignment operators, logical, and there is a assignment. Okay, so now there are something operators called identity operator, membership operator, but these operator will learn later guys. Okay, fifth one is what? Identity operators. हे आपण कलेक्शन मध्ये शिकू. ठीक आहे. मेंबरशिप ऑपरेटर हे आत्ताच आपल्याला समजणार पण नाही, बिकॉज कलेक्शन आपल्याला येत नाही आहे, बरोबर आहे. देन बिटवाईज ऑपरेटर्स. ओके, हे एवढी इम्पॉर्टंट नाही आहेत, सो इग्नोर दिस. बट हे दोन व्हेरी इम्पॉर्टंट. वाय बिटवाईज इज नॉट इम्पॉर्टंट सर? बिकॉज दिस ऑपरेटर वर्क्स ऑन गाइज व्हॉट? बीट. दॅट मीन्स these operators are machine level. ओके, जे 0 आणि 1 वरती काम करतात. सो नॉट दॅट मच इम्पॉर्टंट इन प्रोजेक्ट, सो डोंट वरी अबाउट इट. ओके, बट रिमेनिंग 6 ऑपरेटर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. विच वन? अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट्स, आयडेंटिटी अँड मेंबरशिप ऑपरेटर. ओके, सो हे आपण दोन कलेक्शन पार्टमध्ये बघू. ओके, अँड फ्रॉम दी टुमॉरो ऑनवर्ड्स गाईज, लेट्स स्टार्ट विथ द very important concepts where you will get the project exposure, control flow statements. Control flow statements. Projectचा exposure भेटेल तुम्हाला, because we have to develop so much mini projects in this concept. So much mini project. So you will get the idea about real time projects, real time concepts, live project मध्ये कशा प्रकारे यूज केली जाते प्रत्येक कॉन्सेप्ट. ओके, त्याची आयडिया तुम्हाला भेटेल. ऑलरेडी मी ऑक्युपाईड झालो आहे. एव्हरी वन, आय थिंक आय वेअर अबाउट ऑन द 1st of May. देर इज समथिंग इज हॅपनिंग इन माय लाईफ. सो दॅट्स वाय आय ऑलरेडी ऑक्युपाईड इन दॅट. ओके, प्लीज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. भारी वाटते थोडंसं, नाही का? मी मुद्दाम इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. द रिझन इज दॅट की इंग्लिश विल बी इम्प्रूव्ह डे बाय डे. चुकू द्या ना, चुकलं तर चुकलं. ओके, राईट. असं म्हणायचंच नाही मला कोण जज करेल आणि काय वाटेल आणि त्याला काय वाटेल आणि तो कसं म्हणेल. अरे चल रे, दॅट माइंडसेट यू शुड हॅव, राईट. कारण आपण इम्प्रूव्ह होतोय ना स्वतः. मग दुसऱ्याला काय वाटलं तर वाटलं, बरोबर की नाही? आपल्याला परफेक्ट नाही जमलं तर नाही जमलं, बट ॲटलिस्ट यू शुड ट्राय, करेक्ट. कारण ट्राय करतच माणूस शिकत असतो. माणूस काय डायरेक्टच एकदमच धड इंग्लिश कोणाला येते हो? नाही येत. सिम्पल, राईट. मला एक जण कमेंट केली, तुझी इंग्लिश सुधार पहिलं मग पोरांना ज्ञान दे. डायरेक्ट मला म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे. मी म्हणलं मी असं काय त्याला म्हणलं नाही बाबा, लय शहाणा गेला तू, मला बोलतो का? हां, असंच नाही. ठीक आहे ना. चालेल भाऊ. म्हणजे मी त्याला म्हणलं ना, ठीक, मी आहे बाई, वीक आहे इंग्लिशमध्ये. मी त्याला रिप्लाय दिला, ठीक आहे म्हणलं, चालेल दादा, थँक्यू फॉर युअर व्हेरी गुड ॲडवाईस फ्रॉम बिग ब्रदर. एखाद्याला असा रिप्लाय द्यायचा, त्यालाच वाटते राहायला उगाच म्हणलो काही, राईट. त्यामुळं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा, हे मला सांगायचं आहे. बाकी जाऊ द्या. ट्राय टू स्पीक इन इंग्लिश ॲज मच ॲज पॉसिबल. चुकू द्या, चुकलं तर चुकलं, ट्राय करायचं. मित्राला बोलायचं, मैत्रिणीसोबत, आता मुली नाही बोलत राहायचं. बा आमचं तर इंग्लिश तसं सुधारलं आहे. आम्ही काय म्हणजे दुसरं काय जादू वगैरे नाही केली.
इंग्लिशमध्ये कॉलवरती बोललो, जास्तीत जास्त बोललो. त्यामुळे हळूहळू जेवढी इंग्लिश सफिशियंट आहे इंटरव्ह्यूसाठी, इन द कंपनी एन्व्हायरमेंट, जेवढी लागते क्लायंटसोबत बोलण्यासाठी, तेवढी इंग्लिश तरी माझी तर मला तर वाटते झाली इम्प्रूव्ह. ठीक आहे. बाकी काही जणांना वाटत असेल की नाही तू तुझी इंग्लिश सुधार. ठीक आहे, त्यांना रिप्लाय द्यायचा, ओके सुधारतो बाबा आता काय, राईट. बट आपण सॅटिस्फाय आहोत ना इंग्लिशसोबत आपल्याला कंपनीमध्ये इंग्लिश चांगले आहे ना, दॅट्स इट. ॲक्च्युली मी गावाकडे आलो आहे 1 तारखेसाठीच. सो माझं घरूनच काम सुरू आहे. सो तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडचा वगैरे. सो दॅट्स अ पॉईंट. ठीक आहे. सो ट्राय टू स्पीक ॲज मच ॲज पॉसिबल, ओके, इन द इंग्लिश गाईज, बिकॉज इंग्लिश काळाची गरज आहे. किती जरी आपण नाही म्हणलं ना, गरजेचं आहे इंग्लिश मित्रांनो. इफ यू आर लुकिंग जॉब इन द IT इंडस्ट्री, ओके, इंग्लिश इज कंपल्सरी बाई, कंपल्सरी. ओके, ठीक आहे, चालेल. आणखीन काय कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? गो थ्रू द रिकॉर्डिंग गाईज. ऑलरेडी रिकॉर्डिंग सेशन आय थिंक 5 सेशन अपलोड झाले. टुडे इज द 6th सेशन आणि 25 फ्रायडे इज द लास्ट सेशन. ओके, सो हे एकदा मी आणखीन सगळ्यांना सांगून देतो. फ्रायडे इज द लास्ट सेशन. ओके, त्याच्यानंतर खूप कमी दिवस उरत आहेत माझ्यासाठी. ठीक आहे. सो थोडंसं आय नीड सम टाईम. मला स्वतःला थोडासा टाईम द्यावा लागणार आहे, नाहीतर आयुष्यभर लेक्चरच करत बसावं लागेल. ठीक आहे, आय एम जस्ट किडिंग. 25 नंतर यू विल गेट सुट्टी भेटेल, उन्हाळी सुट्टी. ठीक आहे, प्रत्येकजण मामीच्या गावाला जाऊ शकता. 10 मेपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी टाईम भेटेल. ठीक आहे. जे आम्ही कंट्रोल स्टेटमेंट उद्यापासून सुरू करतो त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स वगैरे होतील. 10 मेपर्यंत तुम्हाला म्हणजे 2 आठवडे मोस्टली, मंडे टू फ्रायडे लाईक दॅट, 2 आठवडे टाईम भेटेल. सो याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट्स भरभरून देणार आहे. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. आणि बाकीचा पण तुमचा वेळ जो आहे ना, तो चांगल्या प्रकारे व्यतीत करा. ठीक आहे. आणखीन वेळ आहे 25 तारखेला म्हणा, पण तरी पण मी सांगत आहे कारण टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. आजच्या इंटरव्ह्यूमधून ती एक गोष्ट अंडरस्टँड झाली मला. बघा, प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला काही ना काही शिकवून जाईल. प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला एक एक्सपिरियन्स देऊन जाईल. त्यामुळे इंटरव्ह्यू आल्यावर घाबरायचं नाही बरं का. हे कोण आहे असं जे घाबरतं इंटरव्ह्यूला? नाही. इंटरव्ह्यूला घाबरायचं नाही. यू हॅव टू फेस इंटरव्ह्यू. होऊ द्या पचका, होऊ द्या, हसू द्या लोकांनी, काही प्रॉब्लेम नाही. अरे हसू द्या. लोक जेव्हा हसतात ना तेव्हाच तुमची प्रगती होत असते, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा मला खूप मोठा अनुभव आहे. खूप मोठा अनुभव म्हणतो मी. 4 वर्ष झालं आय एम इन द फील्ड ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. लोक हसू द्या, बिंदास हसू द्या. जेवढी लोक असतील तेवढी तुमची प्रगती होत राहणार. त्यामुळे जितके जास्त इंटरव्ह्यू देता येतील तेवढे. मी आत्तापर्यंत बघा, अंदाज सांगतो बरं का, 60 ते 70 इंटरव्ह्यू फेस केले असतील इन द 4 years ऑफ जर्नी गाईज. मग कुठला इंटरव्ह्यू माझा वेब डेव्हलपमेंटचा असेल, कुठला ट्रेनरसाठीचा असेल, कुठला पायथॉनसाठी असेल, कुठला बॅकएंड डेव्हलपरसाठी असेल, फुलस्टॅक डेव्हलपरसाठी असेल, असे खूप सारे इंटरव्ह्यू फेस केले. प्रत्येक इंटरव्ह्यूमधून मला खूप सारे एक्सपिरियन्स येत गेले. मग याने झालं काय? अरे आणखीन आपण बेटर बनत जातो, बरोबर की नाही? आणखीन बेटर बनत जातो. जसं लाईफ आपल्याला काही एक्सपिरियन्स देते त्याच्यातून आपण लाईफमध्ये बेटर बनत जातो. इट्स व्हेरी सिम्पल यार. प्रत्येकाला हे माहीत आहे. लाईफमध्ये जे तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतात त्यातून तुम्ही बेटर बनता की नाही? बनता की नाही? जर तुम्हाला ह्यावेळेस धोका भेटला तर तुम्ही नेक्स्ट टाईम काय करता? सतर्क राहता, सजग राहता. भाई एक्सपिरियन्स आला आता वाट लावून टाकीन. म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स बनता की नाही, बेटर बनता की नाही, डे बाय डे. सो लाईक दॅट सिमिलर इन द फील्ड ऑफ IT वर्ल्ड ऑल्सो सिमिलर एक्झाम्पल आहे. तुम्ही जेवढं जास्त इंटरव्ह्यू फेस कराल तेवढं तुम्ही डे बाय डे बेटर बनाल. मॉक इंटरव्ह्यू जेवढं जास्त द्याल. सो गिव्ह द मॉक इंटरव्ह्यू. सॅटर्डेला मी म्हणलं द्यायचं काम, आय थिंक कोणीच नाही आलं. ठीक आहे म्हणलं. आता माझा याच्यामध्ये काहीच लॉस नाही. मी जॉईन झालो, एक जण कोणीतरी आलं होतं, ते त्यांना विचारलं, ते पण नाही म्हणले. मी म्हणलं ठीक आहे चालेल, बंद केली मीटिंग मी, राईट. याच्यामध्ये माझी काय म्हणजे माझा काय लॉस आहे का? नाही आहे. यू हॅव टू ॲटलिस्ट जेवढे तुम्हाला मॉक द्यायचे तुम्ही देऊ शकता. दॅट इज अ पॉईंट आय एम एक्सप्लेनिंग हिअर. जेणेकरून तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल, तुमचा कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होईल. ओके. सो नेक्स्ट सॅटर्डे तर पॉसिबल नसणार आहे. सो आता 10 मे नंतरच. ठीक आहे.
सो तुम्ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिस केली. ऑपॉर्च्युनिटी एकदाच येत असते. नाही पुढं पण येईल तुम्हाला, डोंट वरी अबाउट इट. ते कोणाला काय बोलायचं आहे का?